हॅलो पीपल, नमस्कार मंडळी, वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फेस्ट. आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत ॲक्शन वर्ब्स घेत आहोत. इनफॅक्ट मी सध्या विचार करते की असे काही ॲक्शन वर्ब्स बेसिक जे आपल्या दररोजच्या लाईफमध्ये महत्त्वाचे ठरतात ते घ्यावी. केवळ त्यांचा अर्थ नव्हे तर वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 फॉर्मॅटमध्ये त्याचे सेंटेन्सेस कसे होतात, पॉझिटिव्ह क्वेश्चन सेंटेन्सेस कसे होतात, जेणेकरून की ही सेंटेन्सेस तुम्हाला अशी वापरता येतील आणि यासारखी अनेक सेंटेन्सेस तुम्ही सुद्धा बनवू शकता. सो इथे मी आता मग ॲक्शन वर्ब्स म्हणजे काय हे आपल्याला माहीतच आहे की ॲक्शन, ओके, क्रियापद. फॉर एक्झाम्पल इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. फील म्हणजे काय, वाटणे, ओके, बिकॉज आय फील सॅड, आय फील गुड. हग म्हणजे मिठी मारणे, मिस म्हणजे एखाद्याला मिस करणे, आठवण येणे एखाद्याची. प्रिटेंड म्हणजे एखादी गोष्ट न करणे पण ती केल्याची दाखवणे. शो म्हणजे दाखवणे, ओके, फोटो दाखवणे, काही तुमच्या आपण फ्लॅट दाखवणे म्हणतो, काही वस्तू दाखवणे म्हणतो. या पद्धतीने आपण हे शब्द वापरतो. आता हे शब्द आपल्या रोजच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये वाक्यामध्ये कसे वापरायचे, कारण की काय होतं माहिती का, शब्दांचे अर्थ माहीत असतात. इंग्लिशमध्ये तो शब्द कसा म्हणायचा तो सुद्धा माहीत असतो, त्याचे वर्ब 2, वर्ब 3 फॉर्मसुद्धा माहीत असतात. पण आपल्याला ते सेंटेन्स बोलताना मात्र ऐनवेळी आपण जेव्हा इंग्लिशमध्ये बोलत असतो त्यावेळी मात्र ते शब्द आपल्याला कसे वापरायचे, कुठलं वर्ब वापरायचं, कुठल्या फॉर्ममध्ये वापरायचं, नेगेटिव्ह क्वेश्चन करताना मग त्याच्यामध्ये काय रूपांतर होतं या गोष्टीमध्ये गोंधळ होतो. आणि तिकडेच मग आपण इंग्लिशमध्ये बोलताना मग अडखळतो आणि मग आपल्याला भीती वाटते आणि मग आपण इंग्लिश बोलता येत नाही रे बाबा म्हणून सोडून देतो. बट डोंट वरी पीपल, आय एम देअर टू हेल्प यू. चला आपण सेंटेन्सेस बघूया. पूर्ण व्हिडिओ पहा, कारण की ही सगळे शब्द, सगळ्या फॉर्मचे शब्द आपण सगळ्या वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये बघणार आहोत. ओके, लेट्स बिगिन. सो पहिलं वर्ब आहे फील. फील म्हणजे काय, वाटणे. मला खूप छान वाटते. आय फील गुड वेन आय मीट माय ओल्ड फ्रेंड्स. ओके, मला खूप छान वाटतं. हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे, त्याच्यामुळे आपण वर्ब 1 घेणार आहोत. दुसऱ्या वाक्याचं मी मराठीमध्ये लिहिलेलं नाही आहे. जेव्हा मी माझ्या मित्रांना भेटते, ओके, त्याचं इंग्लिशमध्ये काय वाक्य आहे, आय मीट माय ओल्ड फ्रेंड्स. जेव्हा मी माझ्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटते तेव्हा मला खूप छान वाटतं, असं जर तुम्हाला म्हणायचं आहे तर काय सेंटेन्स होईल, आय फील गुड. म्हणजे काय, मला खूप छान वाटतं. सो वाटण्याला काय शब्द आहे, फील. आय फील गुड वेन आय मीट माय ओल्ड फ्रेंड्स. ओके, जेव्हा आपण अशी वाक्य म्हणतो ना, मी असं केलं तर मला असं वाटतं, किंवा जर तरची वाक्य जेव्हा आपण साध्या काळामध्ये वापरतो तेव्हा वर्ब 1च घ्यायचं आहे. ओके, सो आय फील गुड वेन आय मीट माय ओल्ड फ्रेंड्स. मला वाईट वाटलं. आता काय ॲक्शन झालेली आहे, भूतकाळातलं वाक्य आहे की मला वाईट वाटलं. ओके, कशामुळे वाटलं, मे बी कोणीतरी मला काहीतरी बोललं, समवन सेड समथिंग टू मी आणि मला वाईट वाटलं. आय फेल्ट सॅड. ओके, आय फेल्ट बॅड किंवा आय फेल्ट सॅड. सो फीलचं दुसरं वर्ब काय आहे, फेल्ट. ओके, फील, फेल्ट, फेल्ट. तिसरं सुद्धा फेल्ट हेच वर्ब आहे. इथे मला काय म्हणायचं आहे, मला वाटलं. ओके, सॅड वाटलं, आय फेल्ट सॅड. मला छान वाटलं, आय फेल्ट गुड. दुसरं वाक्य आहे, मला काहीच नाही वाटलं, मला सॅड वाटलं नाही किंवा मला वाईट वाटलं नाही. इट्स ओके, मला नाही वाईट वाटलं असं तुम्हाला म्हणायचं आहे. तर कसं म्हणाल, आय डिडंट फील सॅड अबाउट दॅट. ओके, आय डिडंट फील सॅड अबाउट दॅट. मराठीत वाक्य नाही आहे, मला वाईट वाटलं नाही असं म्हणायचं तुम्हाला एखाद्याला. तर नेगेटिव्ह वाक्य असल्यामुळे आपण डिड नॉट म्हणणार आहोत, त्याचं शॉर्ट फॉर्म आहे डिडंट. सो आय डिडंट फील सॅड. मी नेहमी सांगत असते, ॲक्शन वर्ब्सचे भरपूर व्हिडिओज आपण केलेले आहेत. डिड नॉटचं शॉर्ट फॉर्म डिंट आहे आणि आपण डिड नॉट सोबत नेहमी वर्ब 1 वापरतो, त्याच्यामुळे डिंट फील सॅड असं ते वाक्य असणार आहे. त्याला वाईट वाटलं का, आता प्रश्न आहे आणि प्रश्न भूतकाळात असल्यामुळे आपण डिड वापरणार आहोत. परत डिड सोबत आपण वर्ब 1 वापरतो, त्याच्यामुळे प्रश्न कसा होईल, त्याला वाईट वाटलं का असं तुम्हाला म्हणायचं आहे कोणाला, तर वाक्य होईल डिड ही फील नर्वस किंवा डिड ही फील सॅड. ओके, डिड ही फील सॅड किंवा नर्वससाठी काय शब्द आहे मराठीमधनं, की त्याला भीती वाटली का किंवा तो गोंधळून गेला का वगैरे. सो डिड ही फील नर्वस, त्याला वाईट वाटले का, डिड ही फील सॅड. आता पुढचं वर्ब आहे हग. हग म्हणजे काय, मिठी मारणे. मी माझ्या मुलीला मिठी मारते. ओके, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं, मी झोपेतून उठली माझी मुलगी की मी तिला मिठी मारते. आय हग माय चाइल्ड वेन शी वेक्स अप. जेव्हा ती उठतात तेव्हा मी माझ्या मुलांना मिठी मारते. आय हग माय चाइल्ड. आता हग म्हणजे मिठी मारणे आणि त्याचं वर्ब 2 आहे हग्ड. ओके, बाबांनी मिठी मारली. ओके, ऑफिसमधनं आल्या बाबांनी त्यांच्या मुलांना मिठी मारली. बाबा हग्ड हिम, त्याला मिठी मारली. बाबा हग्ड हिम. सो हगचं वर्ब 2 आहे हग्ड. आणि नेगेटिव्ह सेंटेन्स असेल तर डिड नॉट हग. ओके, बाबा डिडंट हग मी. फॉर एक्झाम्पल, माय डॉटर सेज, माझी मुलगी म्हणते की नाही, फक्त
छोटूलाच मिठी मारली, मला नाही मिठी मारली, तर ती कशी म्हणेल, बाबा डिडंट हग मी, मला मिठी मारली नाही. सो सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. परत डिड नॉट प्लस हग, हग्ड येणार नाही, बिकॉज आपण साध्या भूतकाळामध्ये सिंपल पास्ट टेन्समध्ये डिड सोबत आपण डिड सोबत वर्ब वन वापरतो, वर्ब टू नाही. पुढचं वाक्य बघूया. मिस म्हणजे एखाद्याची आठवण काढणे किंवा आपण एखाद्याला मिस करणे म्हणतो आपण, एखाद्याची आठवण येणे. आय ऑलवेज मिस यू, मी तुझी नेहमी आठवण काढते किंवा मी तुला नेहमी मिस करते असं जेव्हा म्हणायचं असतं आपल्याला, किंवा मला तुझी नेहमी आठवण येते. साध्या वर्तमान काळातलं हे वाक्य आहे, त्याच्यामुळे वाक्य काय होईल, आय ऑलवेज मिस यू. आय ऑलवेज मिस यू म्हणजे मी तुझी आठवण काढते. आता पास्टमध्ये म्हणायचं आहे की मला तुझी खूप आठवण आली, ओके, किंवा मी तुझी खूप आठवण काढली, तू इथे नव्हतास आणि मला तुझी खूप आठवण आली किंवा आठवण काढली मी तुझी, असं म्हणायचं असेल तर काय, आय मिस्ड यू सो मच. मिसचं काय होणार, मिस्ड. ओके, आय मिस्ड यू सो मच, मला तुझी खूप आठवण आली किंवा मी खूप तुझी आठवण काढली किंवा केली. तुला माझी आठवण येते का? ओके, बऱ्याचदा आपण फोनवर बोलत असतो, राईट, आईला, भावाला, मित्रमैत्रिणी, म्हणजे जे कोणी आहेत ते, तुला माझी आठवण येते का? मला तुझी खूप आठवण येते. आय मिस यू सो मच. डू यू मिस मी? डू यू मिस मी? ओके, डू यू मिस मी. आता इथं पास्ट टेन्स मधलं वाक्य लिहिलेलं नाहीये मी, पण तुला माझी आठवण आली का? पास्ट टेन्स मधलं वाक्य काय होईल? डूच्या ऐवजी कम ऑन ट्राय डिड. ओके, डिड यू, मिसच राहील डिड सोबत, मिस होणार नाही. डिड यू मिस मी? ओके, तुला माझी आठवण आली का? डिड यू मिस मी? आणि हो मला आली, येस आय मिस्ड यू असं होईल. आणि नाही आली तर मला नाही तुझी आठवण आली असं म्हणायचं तर काय होईल वाक्य, आय डिड नॉट मिस यू. इथे लिहिलेलं नाहीये, ऐकून लक्षात ठेवा, आय डिड नॉट मिस यू किंवा आय डिडंट मिस यू असं वाक्य होईल. पुढचं वर्ब आहे प्रिटेंड. प्रिटेंड म्हणजे काय, एखादी गोष्ट नाहीये पण ती आहे अशी दाखवणे, म्हणजे ढोंग करणे, सोंग आणणे म्हणतो आपण ना, प्रिटेंड करणे, त्याला प्रिटेंड करणं असं म्हणतात इंग्लिशमधनं. एखादी गोष्ट आपण करत नाहीये तरी ती केली आहे असं दाखवणं, किंवा नाही येत ती गोष्ट आपल्याकडे किंवा तरी ते आहे असं दाखवणं, दॅट इज कॉल्ड प्रिटेंड. फॉर एक्झाम्पल, ती खूप स्मार्ट आहे असं ती दाखवते. ओके, काही जणांना सवय असते की आपण नसतो तरी ते आहे असं दाखवणं, जसं की शी प्रिटेंड्स दॅट शी इज व्हेरी स्मार्ट, किंवा एखादा व्यक्ती श्रीमंत नाहीये तरी पण तो असल्याचं दाखवतो. सो ही प्रिटेंड्स दॅट ही इज व्हेरी रिच बट ही इज नॉट. ओके, असं ते वाक्य होईल. एस का लागलेलं आहे कारण की शी सोबत आपण एस घेतो साध्या वर्तमान काळामध्ये. तो बॉस असल्याचं त्याने ढोंग केलं किंवा तो बॉस असल्यासारखा तो दाखवत होता. ही प्रिटेंडेड, आता पास्ट टेन्स असल्यामुळे प्रिटेंडचं प्रिटेंडेड असं होईल. ही प्रिटेंडेड दॅट ही वॉज अ बॉस. संबंध वाक्य पास्ट टेन्समध्ये आहे, त्याच्यामुळे पुढचं वाक्य सुद्धा पास्ट टेन्समध्ये येईल. ही वॉज अ बॉस, तो बॉस असल्यासारखा दाखवत होता. ही वॉज प्रिटेंडेड, ही प्रिटेंडेड दॅट ही वॉज अ बॉस. ही प्रिटेंडेड दॅट ही वॉज अस्लीप, तो झोपेत आहे असं दाखवत होता. झोपेत आहे याच्यासाठी वाक्य आहे अस्लीप. आता होता म्हणून वॉज. ही प्रिटेंडेड, त्याने दाखवलं, त्याने सोंग आणलं, ढोंग केलं कशाचं, की तो झोपेत आहे असं, झोपेत होता असं. सो ही प्रिटेंडेड दॅट ही वॉज अस्लीप असं ते वाक्य होईल. पुढचं वर्ब आहे शो म्हणजे दाखवणे. ओके, शो म्हणजे दाखवणे, एखादी वस्तू दाखवणे, एखादं ठिकाण दाखवणे. शो हे वर्ब आहे, त्याचं पास्ट टेन्स होतं शोड, SHOWED. ओके, वर्ब 3 सुद्धा तेच आहे. मला तुझी पुस्तकं दाखव असं म्हणायचं, मला तुझं घर दाखव, पुस्तक दाखव, तू आणलेला नवीन ड्रेस दाखव, आपण असं नेहमीच म्हणत असतो. वाक्य काय होईल, शो मी युअर बुक्स. ओके, शो मी युअर हाऊस, शो मी युअर न्यू ड्रेस, शो मी युअर युनिफॉर्म. तू आपलं घर दाखवलं का, आता प्रश्न विचारायचा का. ओके, डिड यू शो हिम आवर होम, त्याला तू आपलं घर दाखवलंस का. डिड यू, कारण की परत ऍक्शन झालेली आहे, पास्ट टेन्स आहे म्हणून डिड यू शो हिम आवर होम. तिने मला तिचे दागिने दाखवले. शी शोड मी हर ऑर्नामेंट्स. ओके, ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने, तुम्ही ज्वेलरी हा सुद्धा शब्द वापरू शकता. शी शोड मी हर ऑर्नामेंट्स, तिने मला तिचे दागिने दाखवले. All right, so listen and speak people. It's very important. Keep practicing. आणि प्रॅक्टिस म्हणजे काय की चांगलं सेंटेन्सेस इंग्लिशमधली ऐकणे आणि ती ऐकून फक्त सोडून नाही द्यायचं, तर ती ऐकून बोलायची. स्वतःशी बोला, आरशात समोर बोला, तुमच्या फ्रेंड सोबत, घरातल्या मंडळीसोबत बोला, पण बोला. कारण फक्त इंग्लिश ऐकायचं, अच्छा पॉडकास्ट ऐकायचं किंवा अजून काही इंग्लिशमधल्या स्टोरीज ऐकायचा, वाचायचं आणि मग ते बोलायचं नाही, तर इट विल नॉट हेल्प यू पीपल. यू मस्ट स्पीक. ओके, इफ यू वॉन्ट टू स्पीक यू हॅव टू स्पीक. जर बोलायचं असेल तर तुम्हाला बोलावंच लागेल, त्याच्याशिवाय बोलता येणार नाही.
अँड आय एम डॅम शुअर इफ यू कीप प्रॅक्टिसिंग, जर या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली समजून, आणि सगळ्यात महत्वाचं जे तुमच्या गरजेचं आहे आणि जे सुरुवातीला सोपं आहे ते करा. जर तुम्ही नव्याने इंग्लिश शिकत असाल किंवा इंग्लिश शिकणं हे अवघड आहे तुमच्यासाठी, तर सोपं आणि जे तुम्हाला गरजेचं आहे ते शिका. जसं की आता आपण साधी सोपी वाक्य घेतली, साधे सोपे वर्ड्स घेतले, तुम्हाला वर्ड्स खूप साधे वाटत असतील पण बोलताना ते येत नाहीत, तर अशा पद्धतीने जर प्रॅक्टिस केली तर आय एम डॅम शुअर दॅट यू कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली अँड फ्लुएंटली. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल, ऐकल्याबद्दल थँक्यू. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू अँड कीप लर्निंग, कीप स्माइलिंग अँड हॅपी लर्निंग. थँक्यू, बाय बाय.